अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आपण रोज देवपूजा करत असतो आणि देवपूजा करत असताना देवांना ठेवण्यासाठी आपण त्याखाली एक कापड किंवा त्याला आपण आसन असंही म्हणतो, तर ते आसन आपण वापरत असतो। तर भक्तांनो, आपण आजच्या व्हिडिओत देवांच्या खाली जे आपण कापड टाकतो, जे आसन टाकतो, ते कोणत्या रंगाचं असावं किंवा कोणत्या रंगाचं असू नये, आपण चुकून माहिती नसल्यामुळे एखाद्या चुकीच्या रंगाचं आसन जर देवांच्या खाली टाकत असाल, देवांच्या खाली जर आपण चुकीच्या रंगाचं कापड टाकत असाल, तर त्याचा अशुभ परिणाम आपल्यावर पडू शकतो। म्हणून देवाच्या खाली आसन कोणत्या रंगाचं टाकावं याची माहिती असणे फार गरजेचे आहे। तर याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। भक्तांनो, हिंदू धर्मातील प्रत्येक घरामध्ये देवघर असतं। त्यामध्ये आपण मनोभावे आपल्या इष्टदेवतांची पूजा करत असतो। आपण देवांची आपल्या पद्धतीने होईल तेवढी सेवा करत असतो। प्रत्येकाला वाटतं की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी, भरभराट राहावी, घरातील सर्व लोकांना यश मिळावं, माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते। आपल्या इष्टदेवाचा, आपल्या कुलदेवताचा आपल्यावर आशीर्वाद राहावा म्हणून आपण मनोभावे देवांची पूजा करत असतो। पण देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम असतात, ते नियम तुम्ही पाळलेच पाहिजेत। तर भक्तांनो, देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचं एक वेगळंच महत्त्व आहे। प्रत्येक साहित्याचे एक वेगळे महत्त्व देवपूजेमध्ये आपणास पाहायला मिळते आणि त्याचं देवपूजेतलं महत्त्व आपण नाकारू शकत नाही। वस्तू साधारण असू शकते, पण देवपूजेमध्ये त्याचं अत्यंत महत्त्वाचं काम असतं। देवपूजेमध्ये वापरले जाणारे आसनसुद्धा आपल्यावर खूप प्रभाव टाकू शकते। देवांच्या खाली जे आसन आपण वापरतो ते सुद्धा फार महत्त्वाचे आहे। तर देवपूजेमध्ये आपण देवांच्या खाली जे आसन टाकतो ते आसन कोणत्या रंगाचं आहे याचा सुद्धा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो। हे वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे। मग तो सकारात्मक असू शकतो किंवा मग नकारात्मक सुद्धा असू शकतो। कारण चुकीचा रंग वापरल्यामुळे, चुकीच्या रंगाचं आसन वापरल्यामुळे आपल्या देवाऱ्यात टाकलेलं आसन आपल्यावर नकारात्मक प्रभाव टाकल्याशिवाय राहत नाही। आणि योग्य पद्धतीने म्हणजे पवित्र रंग जे आपण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले आहेत ते आसन जर आपण देवांच्या खाली टाकत असाल तर त्याचा शुभ परिणाम आपल्यावर पडणारच आहे। म्हणूनच आपण देवघरामध्ये कोणत्या रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास कोणता फायदा होतो किंवा कोणता दोष लागतो याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत। तर भक्तांनो, आता माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते, यासाठी देवाच्या खाली टाकलेलं आसन फार महत्त्वाचं मानलं जातं। आपल्या घरातील देवांची पूजा रोजच झाली पाहिजे, त्यामुळे आपण आज शुभ परिणाम प्राप्त होतात। देवांना रोज फुलं अर्पण करणे, गंध लावणे, अक्षता अर्पण करणे, देवासमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावणे खूप गरजेचे आहे। त्यासोबत देवांची रोजच आरती केली पाहिजे। आरती केल्याशिवाय देवपूजेचे पूर्ण फळ आपणास प्राप्त होत नाही। म्हणूनच देवपूजा झाल्यानंतर आरती केलीच पाहिजे। आरती झाल्यानंतर नैवेद्य अर्पण केलाच पाहिजे, तरच देवपूजा पूर्ण झाली असे मानले जाते। देवपूजा झाल्यानंतर लगेचच घर झाडून काढू नका, हातपाय धुवू नका किंवा कपडे बदलू नका, यामुळे सुद्धा देवपूजेचे पूर्ण फळ आपणास मिळत नाही। चला तर मग जाणून घेऊया देवांच्या खाली कोणत्या रंगाचं आसन वापरलं पाहिजे। हिंदू धर्मात लाल रंगाला शुभ मानलं जातं। हा रंग शक्ती, पवित्रता, प्रेम, शौर्य, स्नेह याचे प्रतीक आहे। लाल रंगाचा वापर लग्न समारंभात आणि सणांमध्ये केला जातो। तर भक्तांनो, लाल रंगाचे कापड वापरल्यामुळे तारक मारक लहरी शोषल्या जातात, त्यामुळे आपणास शुभ आणि लाभ असा परिणाम मिळू शकतो। तर भक्तांनो, लाल रंग जीवनाचा आणि आनंद प्रसंगाचा रंग मानला जातो। लाल रंगाचा वापर मंदिरात देवांचे आसन असो किंवा मग डोक्यावरील लावलेले तिलक असो, लाल रंगाचे वापरले जाते। लाल रंगाचा वापर देवी देवतांच्या पूजेमध्ये जास्त केला जातो। देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापड टाकू शकता। देव्हाऱ्यामध्ये लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे आपणास सुख समृद्धी प्राप्त होत असते। 2 पिवळ्या रंगाचे आसन सुद्धा
देवाऱ्यामध्ये वापरणे अत्यंत शुभ मानले जाते। पिवळा रंग धार्मिकतेचे प्रतीक असून त्याचे धार्मिक महत्त्व खूप जास्त प्रमाणात आहे। पिवळा रंग शास्त्रोक्त सुद्धा खूप खास मानला जातो। पिवळ्या रंगाचे धार्मिक महत्त्व खूप जास्त प्रमाणात आहे। पिवळा रंग हा सूर्यप्रकाशाचा रंग असून ऊर्जेशी संबंधित आहे। पिवळा रंग सत्वगुणी मानला जातो। पिवळा रंग तणाव दूर करतो आणि मनाला शांती देतो। पिवळा रंग आत्मविश्वास वाढवणारा मानला जातो। पिवळा रंग ज्ञान आणि शहाणपणाशी संबंधित आहे। पिवळा रंग सोन्याशी सुद्धा संबंधित असून संपत्तीचा विस्तार यामुळे होत असतो। म्हणूनच आपल्या घरात सुखसमृद्धी यावी, आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती व्हावी, आपल्या घरात पैसा यावा, पैसा टिकावा यासाठी पिवळ्या रंगाचं आसन किंवा कपडा देवतांच्या खाली टाकलाच पाहिजे। यामुळे आपणास शुभ परिणाम प्राप्त होतो। पिवळा रंग मनाला आनंद आणि उत्साही ठेवतो। पिवळा रंग शरीरातील सर्व इंद्रियांमध्ये असतो। त्याच्या प्रभावाने जातक धार्मिक, सात्विक आणि सदाचारी होतो। पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून केलेली पूजा शुभ मानली जाते, ते शुभ फळ देणारी असते। यामुळे आपण देवाऱ्यामध्ये पिवळ्या रंगाचे आसन वापरले पाहिजे। त्याचप्रमाणे हिंदू धर्मात भगव्या रंगाला सुद्धा अतिशय महत्त्व आहे। हा रंग त्यागाचे, वीरतेचे, आत्मसंयमाचे प्रतीक आहे। भगवा रंग हिंदू व सनातन धर्माचे पवित्र रंग मानला जातो। भगवा रंग हा अग्नीच्या आणि ज्वालांच्या रंगापासून बनलेला आहे। प्राचीन काळापासून हिंदू तपस्विक आणि भिक्षू लोक भगवा रंग परिधान करत असतात। भगवा रंग सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळी या भगव्या रंगाच्या छटा उमटल्या जातात। म्हणूनच देवाऱ्यामध्ये भगव्या रंगाचं आसन किंवा भगव्या रंगाचं कापड खाली ठेवणे फार महत्त्वाचे आणि शुभ मानले जाते। तर भक्तांनो, रोजच्या पूजेमध्ये देवाऱ्यात शक्यतो लाल, पिवळं किंवा भगव्या रंगाचं आसन वापरलं जातं, पण विशेष प्रसंगी वेगळा रंग वापरावा। शंकराला पांढरा, गणपतीला हिरवा किंवा लाल, त्याचबरोबर कुलदेवीसाठी हिरवा रंग वापरला जातो। आता आपण देवाऱ्यामध्ये कोणत्या रंगाचं आसन किंवा कापड वापरायचं नाही याविषयीची माहिती पाहूया। तर भक्तांनो, देवाऱ्यामध्ये निळ्या रंगाचं कापड किंवा आसन चुकून सुद्धा टाकू नका। देवाला निळ्या रंगावर शनिदेवाचा प्रभाव आहे, यामुळे निळा रंग आपण देवाऱ्यामध्ये वर्जित केला पाहिजे। जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचं आसन म्हणजे मल्टी कलरचं आसन वापरत असाल तर त्यामध्ये सुद्धा निळा रंग असता कामा नये। निळ्या रंगासोबतच आपण राखाडी रंगसुद्धा म्हणजे ग्रे कलरसुद्धा देवाऱ्यात वापरू नये। देवाऱ्यामध्ये कुणीही काळ्या रंगाचे आसन वापरत नाही किंवा काळ्या रंगाचा वापर देवाऱ्यामध्ये करत नाहीत, पण राखाडी रंगाचा सुद्धा उपयोग देवाऱ्यामध्ये चुकूनही करू नका। या रंगावर राहू केतूचा प्रभाव असतो। याचा अशुभ परिणाम आपल्या घरावर व आपल्या घरातील व्यक्तींवर पडू शकतो। रंग कोणताही वाईट नसतो, पण देवतांच्या पूजेमध्ये काही रंगाचे विशेष महत्त्व आहे। देवतांच्या खाली टाकलेले जे आसन आहे, एक साधारण गोष्ट आपणास वाटू शकते, पण त्याचा प्रभाव आपल्यावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो। म्हणूनच देवांच्या खाली आसन लाल, भगवं किंवा पिवळ्या रंगाचं वापरलं पाहिजे। या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका। तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।